गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, असं म्हणतात ना की बुद्धी बाजारात कधी विकत मिळत नाही, हे बरोबरच आहे ना। जर ती विक्रीसाठी असती ना, तर जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तीकडे ती बुद्धी असती। धनाने आपण बुद्धी विकत घेऊ शकत नाही, परंतु बुद्धी आपण खूप सारा पैसा कमवू शकतो, खूप सारे वेगवेगळ्या गोष्टी आपण विकत घेऊ शकतो। पण समर्थांनी या बुद्धीचा आणि कर्माचा आणि या भक्ती मार्गाची सांगड घातलेली आहे। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, आपण आज या निरूपणामध्ये या 12 गुणांबद्दल बोलणार आहोत, जे एका बुद्धिमान व्यक्तीमध्ये असतात। आणि ज्यांच्याकडे हे 12 गुण नाहीत ना, ते त्यांना आत्मसात करून बुद्धिमान बनू शकतात। म्हणजे काय? म्हणजे समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, आयुष्यामध्ये मनुष्य बुद्धिमान असायला हवा। कारण जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये भक्ती मार्गाची सांगड घडली जाते, तेव्हा नक्कीच मनुष्य बुद्धिमान होतो। पण काही मनुष्य असतात ना, भरपूर बुद्धिमान होतात आणि एवढे सुद्धा बुद्धिमान होऊ नये की ती बुद्धी एक वेळेला गहाण ठेवली जाईल। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याने बुद्धिमान नक्कीच असावं, पण जो मनुष्य कर्माने बुद्धिमान असतो ना, तो सर्वात सुखी मनुष्य होतो। बघा, आज आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करणार आहोत। खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे। एकदा गुरु आपल्या आश्रमामध्ये शिष्यांना प्रवचन देत होते। ते त्यांना बुद्धीच्या महत्त्वाबद्दल व्यवस्थित समजवत होते। ते सांगत होते, जो माणूस बुद्धिमान असतो तो जीवनात कधीच हार मानत नाही। तो प्रत्येक परिस्थितीचा खंबीरपणे सामना करतो आणि त्याला कठीण परिस्थिती देखील विचलित करू शकत नाही। तर एक मूर्ख व्यक्ती असतो, तो थोडीशी अडचण येताच विचलित होऊन जातो आणि हार सुद्धा मानतो ना। आणि मूर्ख व्यक्तीला हे जग अजून मूर्ख बनवतं आणि त्याला विचारसुद्धा करावा लागतो। तर बुद्धिमान व्यक्ती कोणाच्याही फसवणुकीमध्ये येत नाहीत आणि लोक त्यांचा सहज फायदासुद्धा घेत नाही। आणि समर्थांनी आपल्याला हे बुद्धिमानच बनवलेलं आहे ना, की जेणेकरून माझा भक्त आहे तो कोणत्याही वेळेमध्ये कुणाच्याही जाळामध्ये अडकू नये। म्हणूनच समर्थांनी हे श्रवण निर्माण केलं, समर्थांनी ही उपासना निर्माण केली। हे कशासाठी केली बरं? जेणेकरून माणसाची बुद्धी चांगली व्हावी। जेव्हा मनुष्य ब्रह्ममुहूर्तावर उठतो, तेव्हा मनुष्याचं हे माइंड आहे ना, हे ब्रेन आहे, हे व्यवस्थित चालावं। समर्थांनी वेळोवेळी प्रत्येक निरूपणामध्ये सांगितलेलं आहे, प्रत्येक श्रवणामध्ये सांगितलेलं आहे, ही ब्रह्ममुहूर्ताची उपासना आहे ना, ती मनुष्याला बुद्धिमान बनवत असते। बघा, या जगामध्ये 2 प्रकारचे बुद्धिमान लोक असतात। एक, पैशाच्या हव्यासापोटी स्वतःला विकून टाकलं ना, तरी त्याच्या जीवनामध्ये त्यांना फरक पडत नाही, म्हणजे पैशासाठी स्वतःला विकायला सुद्धा तयार असतात। आणि दुसरा बुद्धिमान असतो, तो कर्मामध्ये बुद्धिमान असतो, समर्थांच्या उपासनेमध्ये बुद्धिमान असतो। त्याच्याकडे पैसा दोघांकडे आहे, पण सुखी कोण आहे बरं? समाधानी कोण आहे बरं? तो समर्थांच्या विचारांमध्ये आहे ना, तोच मनुष्य समाधानी असतो। म्हणून आपण पाहत आहोत, आपण बुद्धिमान असायला हवं। आणि समर्थांनी प्रत्येक श्लोकाचा अर्थ,
प्रत्येक वाक्याचा अर्थ आहे ना या मनामनामध्ये बिंबवून ठेवलेला आहे. कारण जेणेकरून माझा भक्त आहे ना त्याला कुणीही फसवू नये म्हणून आपण वेळोवेळी जेव्हा श्रवण करू ना या सर्व गोष्टीचं आपल्याला ज्ञान होत जाईल. म्हणून ज्यांना वाटत असेल ना की मला बुद्धिमान बनायचं आहे तर त्यांनी ब्रह्ममुहूर्तावर उपासना चालू करा. कारण हे जग आहे ना हे स्वार्थी जग आहे. हे बुद्धिहीन व्यक्तींना कधीच जगू देत नाही. म्हणून जर तुम्ही बुद्धिमान नाही झालात आणि मूर्ख जर राहिलात ना तर हे जग तुमचा खूप फायदा घेणार आहे आणि तुम्हाला कधीच पुढे सुद्धा जाऊ देणार नाही. म्हणून माणूस किती सुंदर जरी असला ना जर त्याच्यात बुद्धी नसेल तर त्याच्या सुंदरतेचा काही उपयोग आहे का? कारण त्याला माहीतच नसतं की त्याने त्याची सुंदरता कशी वापरावी. म्हणून सोनं किती किमती असतं पण जर तुम्ही त्याची किंमत ओळखू शकला नाही तर ते तुमच्या काही कामाचं आहे का? काहीच नाही ना. कारण मूर्ख लोकांसमोर सोनं आणि दगड एकसारखा असतो. त्यांना त्यामध्ये फरक कधीच करता येत नाही. परंतु एक बुद्धिमान व्यक्तीला नीट समजतं सुद्धा की सोनं आणि दगडाच्या किमतीमध्ये काय फरक आहे बरं. गुरूंचं बोलणं ऐकून शिष्यांपैकी एक शिष्य उभा राहतो आणि गुरूंना विचारतो, गुरुदेव शेवटी आम्हाला कसे कळेल बरं आम्ही मूर्ख आहोत की बुद्धिमान आहोत. शिष्यांचं बोलणं ऐकून गुरु हसतात आणि त्याला म्हणतात, बेटा आज मी तुला बुद्धिमान लोकांचं 12 लक्षणं सांगणार आहे आणि जर ही 12 लक्षणं तुझ्यामध्ये आहेत तर तू एक बुद्धिमान व्यक्ती आहेस. आणि जर ती तुझ्यामध्ये लक्षणं नसतील ना तर त्यांना आत्मसात करून तू बुद्धिमान व्यक्ती बनू शकतोस. नंतर गुरु पहिलं लक्षण सांगताना म्हणतात की बुद्धिमान व्यक्ती नेहमी काहीतरी नवीन शिकत राहतात. कारण कोणीही आपल्या आईच्या गर्भातून सर्व काही शिकून येत नाही. जगात जन्म घेतल्यावरच काहीतरी शिकायला मिळतं ना. आणि जो माणूस आपल्या जीवनामध्ये शिकत राहतो तो कधीच हारत नाही. कारण या जीवनामध्ये शिकलेल्या कोणत्याही गोष्टी वाया जात नाही आणि प्रत्येक गोष्टीचं आपलं एक वेगळं महत्त्व आहे. म्हणूनच जेव्हा आपण काही शिकतो ना तेव्हा ते आपल्या जीवनामध्ये कधी ना कधी नक्कीच उपयोगात येतं. म्हणजे गरजेचं नाही ना की आपण फक्त शाळा किंवा कॉलेजमध्ये काही नवीन शिकावं. आपण कोणाकडून तरी काहीतरी शिकू शकतो ना. आपल्याला एका भिकाऱ्याकडून सुद्धा खूप काही शिकायलाच मिळतं ना. आपल्याला यशस्वी लोकांकडून सुद्धा खूप काही शिकायला मिळत असतं. म्हणजे प्रत्येक गोष्ट असू द्या, प्रत्येक वस्तू असू द्या, प्रत्येक माणूस आपल्याला काहीतरी शिकवत असतो. जर आपण सर्व गोष्टी योग्य पद्धतीने शिकलात तर आपण आपल्या जीवनामध्ये खूप प्रगती करू शकतो ना. म्हणजेच जसे एखादा व्यक्ती असतो, एखाद्या यशस्वी व्यक्तीकडून आपण हे शिकू शकतो की तो यशस्वी कसा झाला आहे, त्यानं कोणत्या पद्धती स्वीकारलेल्या आहेत. समर्थांनी सांगितलंच आहे ना, बुद्धिमान लोक असतात ना ते वेळेचा योग्य वापर करतात. ज्यानं वेळेचं महत्त्व ओळखलं, ते वेळेनुसार स्वतःला ढवळलं, त्यानं समजून घ्यावं की त्यानं आपल्या जीवनाचं जगण्याचं तंत्र समजून घेतलेलं आहे. वेळ आहे ना ते एक मूल्यवान धन आहे. हे वेळेचं महत्त्व आपल्याला जीवनामध्ये यशाच्या दिशेनं नेऊन जात असतं. म्हणजे वेळ एकदा निघून गेला तर परत कधी येत नाही. आणि या जगात वेळेपेक्षा मूल्यवान पैसा असतो का, शक्ती असते का? काहीच नाही. या जगात आहे ना वेळेपेक्षा पुढे काहीच नेता येत नाही. तुमचा पैसासुद्धा जागेवर राहील, तुमच्यामध्ये किती शक्ती असेल, तुमच्यामध्ये तुम्ही किती ताकदवान असाल ते सुद्धा जागेवर राहील. एकदा वेळ निघून गेली ना सर्व काही जाग्यावर राहतं. म्हणून वेळेला महत्त्व द्या. आता तुम्ही ऐन जवानीमध्ये आहात. जर तुमची मृत्यूची वेळ आली आणि मृत्यूच्या वेळी तुम्ही भक्तिमार्ग करायला पाहाल तर तुम्हाला ते योग्य ठरेल का बरं?
म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, योग्य वयामध्ये योग्य वेळी भक्तिमार्ग केला पाहिजे, ही उपासना केली पाहिजे. नाहीतर नुसतंच जेव्हा मृत्यू येतो आणि आपल्याला आठवण होते की आता माझं काही खरं नाही, आता देवाचं नामस्मरण करा, मग तुम्हाला त्यावेळी देव नामस्मरण जरी केला ना तरी वाचवेल का? कधीच वाचवणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आज तुम्ही या जवानीमध्ये आहात, तुमचं कितीही वय असू द्या, जोपर्यंत तुम्ही भक्तिमार्गाला सुरुवात करत नाहीत ना तोपर्यंत काही खरं नाही. समर्थ सांगत आहेत की जो पैशासाठी बुद्धिमान असतो, सर्व मार्ग व्यवस्थित असताना सुद्धा एखाद्या लोभामध्ये अडकून जर तो बुद्धिमान होत असेल तर तो खरा बुद्धिमान होईल का बरं? कधीच होणार नाही. जर तो लोभापायी बुद्धिमान असेल तर तो लोभ त्याला एक दिवस अधोगतीलाच नेईल ना. म्हणून बुद्धीमध्ये हे दोन प्रकारचे बुद्धिमान लोक आहेत ना, त्यापैकी आपण जो विचार करत आहोत तो कर्मामध्ये बुद्धिमान असणारा मनुष्य, जो समर्थ मार्गामध्ये आहे, भगवंताचं नामस्मरण करतो, म्हणजे एक वेळसुद्धा उपासना चुकवत नाही, म्हणजे तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये जरी किती लोभ निर्माण झाला, म्हणजे पुढे किती जरी पैसा असला तरी तो त्याच्यामध्ये लोभी होईल का? कधीच होणार नाही. पण जो पैशासाठी हापापलेला आहे, पैशाशिवाय त्याला दुसरं काही दिसत नाही, तो अधोगतीला जाईल ना. म्हणजे प्रत्येक मनुष्याने एक गोष्ट नक्की आपल्या जीवनामध्ये अंगीकारायला हवी की नक्की आपण बुद्धिमान आहोत, याचा आपल्याला फायदा आहे की तोटा आहे बरं? जर दोन्ही माणसं नक्कीच बुद्धिमान आहेत, पण एक मनुष्य आहे ना, तो जेणेकरून माझ्याकडे पैसा किती जास्त येईल त्याच्यासाठी त्याची बुद्धी चालते, आणि दुसरा बुद्धिमान आहे, जरी त्याच्याकडे किती पैसा जरी आला ना तो कधीच लाचारी पत्करत नाही. आता आपण बघा, या ऐन निवडणुकीमध्ये आपण पाहत आहोत की एक मतदान आहे ना, तो एक मनुष्य 500 रुपये देऊन 1000 रुपये देऊन स्वतः विकत घेतो. म्हणजे तो जो उभा राहिलेला असतो ना तो मनुष्याला 1000 रुपयामध्ये विकत घेतो. म्हणजे आपली किंमत किती आहे बरं? प्रत्येकाने विचार करायला हवा. जो विकला जातो ना तो कधीच बुद्धिमान ठरत नाही, आणि जो न काही करता जो विकला जात नाही तोच सर्वात बुद्धिमान आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे आजकालच्या या काळामध्ये, या कलियुगामध्ये. कारण का? कारण बकऱ्याची किंमतसुद्धा 10-10 हजार आहे आणि मनुष्य हजारो रुपयामध्ये विकला जातो. म्हणजे बघा, एखाद्या बैलाची किंमत घ्या, बैलाची किंमत 50-50 हजार आहे. म्हणजे आपण बैलांपेक्षा आणि त्या बकऱ्यापेक्षा सुद्धा खालच्या दर्जाचे आहोत. जर आपण विकले जात असू ना तर आपली पद्धती आहे, तर आपले कर्म आहेत किती श्रेष्ठ असतील ते आपणच विचार करा. कधीतरी या गोष्टीचा विचार करणंसुद्धा खूप गरजेचं आहे. जोपर्यंत ही मानसिक बुद्धी आहे ना ती आपल्याला चेंज करता येत नाही तोपर्यंत आपण बुद्धिमान राहू का? कधीच राहणार नाही. म्हणून हे मतदान आहे ना, हे तुमचं मत आहे, हे दानच आहे ना, ते दान करायला शिका. म्हणजे आपल्याला काय आवडतं ना, जर आपण ते योग्य मान्य केलं नाही, जर आपण विकले गेलो तर आपण काहीच गोष्ट व्यवस्थित करणार नाही. आपण स्वतःसुद्धा विकले जाऊ आणि आपल्या सर्व कुटुंबालासुद्धा आपण विकायला सांगू. म्हणून आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. 2 संन्यासी आपल्या आश्रमातून दुसऱ्या आश्रमाच्या दिशेने निघालेले होते. रस्त्यामध्ये एक नदी आणि एक जंगल होतं. दोन्हीही संन्यासी पायी आपला प्रवास करत होते. त्यामधला एक छोटा संन्यासी एक जेमतेम 25 वर्षाचा असेल आणि मोठा संन्यासी बहुतेक 60 वर्षाचा होता. छोटा संन्यासी आपल्या मोठ्या संन्याशाशी मनोभावे सेवा करत होता. आश्रमात आलेले नवीन संन्यासी नेहमी आपल्यापेक्षा मोठ्या संन्याशांचा आदर सन्मान करतात ना, मनोभावे सेवा करत असतात. ते दोन्ही संन्यासी
त्या संन्याशांनी जंगल पार केलं होतं. जंगल पार केल्यानंतर थोड्या अंतरावर त्यांना नदी दिसली आणि नदी आली. आता त्या दोन्ही संन्याशांना नदी पार करायची होती. त्या नदी किनारी एक सुंदर स्त्री उभी होती. त्या स्त्रीनं मोठ्या संन्याशाला निवेदन केलं. ती म्हणाली, मला ही नदी पार करायची आहे, पण मला पोहता मात्र येत नाही. मोठ्या संन्यासानं त्या स्त्रीकडे पाहिलं. ती स्त्री पुन्हा म्हणाली, माझी मदत करा, कृपा करून मला ही नदी पार करून द्या. मोठ्या संन्याशी थांबले आणि थोडा वेळ विचार करू लागला. जर मी असं केलं ना तर ते योग्य आहे का? या मानवतेच्या दृष्टिकोनातून हे तर योग्यच दिसत आहे, पण मी एवढ्या वर्षापासून ब्रह्मचर्याचं पालन केलं आहे. जर मी या स्त्रीला स्पर्श केला तर माझं ब्रह्मचर्य नष्ट होऊन जाईल. माझी एवढ्या वर्षाची तपश्चर्या आहे, मी कोणाची तरी मदत करून ती नष्ट नाही करू शकत. असा विचार करून संन्याशानं त्या स्त्रीसमोर हात जोडून तिला मदत करण्यास नकार दिला. मोठा संन्याशी नदीच्या दिशेने निघाला. नदी पार करण्यासाठी ते नदीमध्ये उतरतात. जेव्हा नदी पार करून ते दुसऱ्या किनारी पोचतात तेव्हा छोट्या संन्याशी अजून का नाही आला बरं, हे पाहण्यासाठी त्यांनी पाठीमागे वळून पाहिलं. छोट्या संन्याशाला ते पाहून ते अचंबित झाले होते. छोट्या संन्याशी त्या महिलेची नदी पार करण्यासाठी मदत करत होता. छोट्या संन्याशानं त्या महिलेला आपल्या पाठीवर घेतलं आणि पोहत पोहत नदी पार करत होता. हे सगळं पाहून बघा ते हैराणच झाले होते आणि त्यांना क्रोधसुद्धा आला होता. मोठ्या संन्यासाला हे समजलं नव्हतं की ते या गोष्टीवरून उदास आहेत की क्रोधित आहेत. संन्याशी विचार करत होते की हा एवढा मूर्ख कसा असू शकतो. आपला एवढ्या वर्षांचा संन्यास तपश्चर्या हा कसा भंग करू शकतो, तेही एका स्त्रीसाठी. कदाचित या छोट्या संन्याशाच्या या तपस्येमध्ये काहीतरी कमी राहिली असावी. बघा इथे समर्थांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. आपण जेवढी भक्तिमार्ग करत असतो ना, जेवढं कर्मामध्ये राहत असतो, त्यावेळी भगवंतसुद्धा आपली परीक्षा पाहत असतात आणि जो या परीक्षेमध्ये सफल होतो ना तोच खऱ्या या भक्तिमार्गामध्ये टिकतो, तोच खरा सामर्थ्यवान होतो. बघा पुढे पाहूया. बघा तो संन्याशी आहे ना, तो विचार करत असेल की कदाचित या छोट्या संन्याशाच्या तपस्यामध्ये काहीतरी कमी राहिली असावी आणि कदाचित तो अजून पूर्णपणे ब्रह्मचारी बनला नाही. एका स्त्रीचं सौंदर्य पाहून तो भटकला आहे आणि जर त्याने मदत केली नसती तर मानवजातीवर अशी कोणती मोठी आपत्ती आली असती. असा विचार करून मोठा संन्याशी पटापट पाऊल टाकीत पुढे जात होते. मोठ्या संन्यासानं परत पाठीमागे वळून पाहिलं तेव्हा त्या दोघांनी नदी पार केली होती. छोटा संन्याशी त्या महिलेला म्हणत होता, हे देवी, तुम्ही आता सुरक्षित आहात. आता तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानावर जाऊ शकता. मला जाण्याची आज्ञा द्यावी. असा म्हणून तो छोटा संन्याशी मोठ्या संन्याशाच्या पाठीमागे येऊ लागला. मोठा संन्याशी परत पुढे पाहून चालू लागले तेव्हा मोठ्या संन्याशाच्या पायाला काटा लागला. त्याच्या पायातून रक्त येऊ लागलं. ते पाहून छोटा संन्याशी पळत आला आणि त्यांच्या पायातला काटा काढला. मग त्यांना बसण्यासाठी एका ठिकाणी जागा स्वच्छसुद्धा केली. पण मोठे संन्याशी त्याच्यावर खूप क्रोधित होते. ते छोट्या संन्याशाला रागाने म्हणाले, मला तुझ्या मदतीची आणि तुझ्या सेवेची गरज नाही. असं म्हणून ते लंगडत लंगडत पुढे जाऊ लागले. जेव्हा तो छोटा संन्याशी त्याच्याबरोबर बोलायचा प्रयत्न करत असे, त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करत होता ना, तेव्हा मोठा संन्याशी त्याला स्वतःपासून दूर ढकलून देत होते. छोट्या संन्याशाला मोठ्या संन्याशाचा व्यवहार समजला नाही की ते असे का वागत असावे बरं. त्यांच्या मनात हा विचारही नव्हता की त्या स्त्रीची मदत केल्यामुळं मोठे संन्याशी दुःखी आणि क्रोधित आहेत. चालत चालत दोन्हीही संन्याशी दुसऱ्या आश्रमामध्ये पोचतात. त्या दोघांची राहण्याची व्यवस्था
एकाच खोलीमध्ये केली होती. दुसऱ्या आश्रमातील शिष्यांनी त्या दोघांचंही स्वागत केलं. जेव्हा आश्रमातील दुसरे शिष्य त्या खोलीमधून निघून गेले तेव्हा मोठे संन्याशी रागाने म्हणाले, हे सगळं तुला संन्याशी समजत आहेत, पण या लोकांना काय माहीत आहे बरं? तू संन्याशी नाहीस तर तू भोगी आहेस. तुझ्यामध्ये संन्याशी आणि ब्रह्मचार्याचं कोणतंही लक्षण नाही. तेव्हा छोट्या संन्याशीला काहीच समजलं नाही. तेव्हा तो हात जोडून म्हणाला, माझ्याकडून असा कोणता अपराध झाला आहे बरं, ज्यामुळं तुम्ही माझ्यावर एवढे क्रोधित आहात? तुम्ही असं का म्हणत आहात बरं की माझ्यामध्ये संन्याशी आणि ब्रह्मचार्याचं लक्षण नाही? हे सगळं ऐकून मोठे संन्याशी म्हणाले, तुला माहीत नाही की तू काय केलं आहेस? त्या स्त्रीनं माझ्याकडे पण मदत मागितली होती, पण मी माझी तपश्चर्या आणि ब्रह्मचर्य लक्षात ठेवून त्या महिलेची मदत केली नाही. त्या स्त्रीची मदत करण्यापूर्वी तू एक क्षण पण विचार करणं आवश्यक समजला नाहीस की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. त्या स्त्रीच्या सौंदर्यापुढं तू तुझी तपस्या, तुझं संन्याशी आणि ब्रह्मचर्याबद्दल एकदाही विचार केला नाहीस. सगळ्यांचा त्याग करून त्या महिलेचा हात पकडून तू नदी पार केलीस. असं अमर्यादित कृत्य केल्यानंतर तू मला विचारत आहेस की मी असं काय केलं? डोक्यात जेव्हा स्त्रीच्या सौंदर्याचं आकर्षण चढतं तेव्हा दुसरं काहीच दिसत नाही. हात जोडून छोटा संन्याशी हसत म्हणाला, तुम्ही बरोबर बोलत आहात. जेव्हा सौंदर्याचं आकर्षण डोक्यात बसतं ना तेव्हा दुसरं काहीच दिसत नाही. मी तर त्या महिलेची साथ कधीच सोडली आहे, पण ती अजूनही तुमच्या डोक्यात बसलेली आहे. क्रोध, दुःख, लोभ आणि ब्रह्मचर्य भंग करत नाही का? फक्त स्त्रीचा स्पर्श ब्रह्मचारीला भंग करतो? म्हणजे ब्रह्मचार्याचं स्थान मनुष्याच्या आतमध्ये आहे. बाहेरची कोणतीही वस्तू किंवा परिस्थिती स्थान एका संन्यासाचं ब्रह्मचर्य भंग करत नाही. तोपर्यंत तो स्वतः आतून भंग होत नाही. मी तर फक्त त्या स्त्रीला एक असहाय्य मानव म्हणून बघितलं होतं. तिची मदत केली होती आणि मी पुढे निघालो. संन्यासाच्या जीवनामध्ये काम, मोह, मद, क्रोध या कोणत्याच गोष्टीसाठी स्थान नाही. आणि ब्रह्मचर्याचा अर्थ ब्रह्मप्रमाणे आचरण असतं आणि संन्यासाचा अर्थ प्रत्येक प्रकारच्या बंधनातून मुक्ती असतो. हे सगळं ऐकून मोठे संन्याशी म्हणाले, मला माफ करा संन्याशी, तुम्ही वयाने माझ्यापेक्षा खूप छोटे आहात, पण ज्ञानाने माझ्यापेक्षा खूप मोठे आहात. माझ्याकडून अपराध झाला आहे. तेव्हा छोटा संन्याशी, तुम्ही ज्ञान घेतले हे पर्याप्त आहे. तुम्ही मला तुमची सेवा करून द्या. माझा धर्म मला हेच सांगतो की दोन्हीही संन्याशी हसू लागले. म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे. या कथेचं तात्पर्य काय आहे बरं? की मनुष्य आहे ना, वाईट गोष्टींकडे तेव्हाच आकर्षित होऊ शकतो जेव्हा त्याच्या आतमध्ये त्या गोष्टीला स्थान असेल ना. जेव्हा मनुष्य स्वतःच्या मनाला निर्मळ करेल तेव्हा बाहेरच्या वाईट गोष्टी त्याला कधीच दूषित करणार नाही. ज्याप्रमाणे चिखलामध्ये कमळ उमलतो ना, बघा चिखलामध्ये जेव्हा कमळ येतं ना त्या चिखलामध्ये कमी घाण असते का? पण जेव्हा कमळ येतं ना तेव्हा पूर्ण त्या चिखलाला सौंदर्य निर्माण होतं. म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे, तुमच्या आजूबाजूची परिस्थिती कशीही असू द्या, कितीही वाईट जरी असली ना, पण तुमच्या मनामध्ये निर्मळ गोष्टी असतील, तुमच्या मनामध्ये निर्मळ भाव असेल तर तुमच्या मनाला कोणीही बदल करू शकत नाही, चेंज करू शकत नाही. कारण हे समर्थ विचार आहेत ना, ते बाह्य रंगामध्ये नसून अंतररंगामध्ये ते अनुसरण केलं पाहिजेत, अंतररंगामध्ये ते उतरवले पाहिजेत. पण आपल्या या कलियुगातल्या मनुष्याचं चुकतं कुठे? आपण बाह्य रंगाची भक्ती करतो आणि अंतररंगाची भक्ती मात्र तशीच राहून जाते. कारण का? दुसऱ्याने चांगलं वाटावं म्हणून आपण काम करत असतो, पण स्वतःला चांगलं वाटावं म्हणून आपण कधी कार्य करतो का?
आपण कोणती भक्ती करतो का? म्हणून अंतरंगाच्या भक्तीला महत्त्व द्या. ब्रह्ममुहूर्तावर उठा, उपासना करा, त्यातच तुमचं भलं आहे. सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली जातील आणि सर्व तुमचे प्रश्नसुद्धा मार्गी लागतील. अधोगती तुमची थांबेल. आताच विचार करा, अजून वेळ गेलेली नाही. जय जय रघुवीर समर्थ.